नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? मी पण मस्त आहे. तर आज आपण मुक्त गोठा या विषयावरती ब्लॉग बनवणार आहे. तर पूर्णपर्यंत शेवटपर्यंत ब्लॉग बघा, तुम्हाला अवश्यपणे. मी सध्या उभा आहे आपल्या शेतामध्ये. शेत चौकून बघू शकता, नांगरले त्यामुळे पूर्ण जमीन अशी काळी काळी दिसते. तर पावसाळ्यात एकदम पूर्ण भारी वातावरण असतं. बघू शकता फक्त समोर तिथे पपईचा बाग हिरवा दिसतोय तुम्हाला, तो फक्त आपण जगावर आहे या. आणि नवीन वेत होती त्यामुळे आपण सर्व शेतीवरती हा बाग जगावर आहे. नंतर आणि त्याच्यानंतर पपईचा बाग सुद्धा आता लास्टला आलाय काढून टाकण्याच्या अवस्थेत, कारण की पूर्ण असे झाडं खराब झालेत पडलेत, त्यामुळे आपण काढून टाकायच्या अवस्थेत आलाय. काही झाडांनी खूप साथ दिली मित्रांनो, आणि अजून पण देत आहे, कारण की 2023 फेब्रुवारीमध्ये लावला होता बाग आपण. आता हे हाईट पण जास्त झाली, झाडाचं वय पण जास्त झाले, वारे वादन पडू शकतात. बघू शकता तुम्ही या दोन झाडामधला फरक. हे झाड कमी 18 ते 19 फुटापर्यंत वाढले आणि वरती भरपूर फळ लागलेत, पण ते स्टूल करूनही माणसाचा हात पुरत नाही. 5 फूट स्टूल करून असंच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो, कारण की आपला आजचा ब्लॉग खूप महत्त्वाचा होणार आहे. याच्यावरती खूप सारे किमतीच्या ब्लॉग तुम्हाला याच्या बद्दलच भेटणार आहे, कारण की आज आपण गायांसाठी मुक्त गोठा बनवणार आहोत. हे 60 बाय 20चा गोठा आहे. तो एस्टिमेट पत्रांसह तुम्ही या ब्लॉगमध्ये एस्टिमेट बघू शकता कसं लागतं काय सर्व पण. आणि येणारे पुढचे ब्लॉग पण एकदम व्यवस्थित गोट्यात तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल. त्यामुळे आपल्या चॅनल आणि कमेंट केली तर अगदी उत्तम, कारण की मला समजतं कोणासाठी कसा व्हिडिओ बनवायचा आहे ते. तर चला मित्रांनो, आपण गोट्यावरती काम होते जाऊया आणि ती तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे गोठा करायचं. आणि आपण जे कंटिन्यू ब्लॉग बघतो ही बाईक आपली. तुम्हाला जाता पाणी नसल्यामुळे पाणी पिण्यासाठी रस्ता आहे मित्रांनो. 2 ओढे मिळतात, एकाच रस्ता बघून येणार आणि आपला असा रस्ता आहे, पेटी वगैरे बांधले. बघू शकता पूर्ण 50 फूट लांब आहे आणि 20 फूट लांब रुंद आहे. आज गोठ्यात आज थोडंसं पाणी प्यायला झालं, भेट घेतली आणि याने प्रसाद खातोय. पूजा वगैरे झाली गोठ्याची. माझ्या पाठीमागे बघू शकता काम चालू झालं.
त्यामुळे आपण हे 2 पोल उभे करू शकलो नाही. याच्याची समोरचे 2 पोल कमी आहे, बाकीचे उभा केले. तर उद्या कायच्या वगैरे बनवायचे.